गरुड आणि घुबड. एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरवले. घुबड गरुडास म्हणाले, गड्या, पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहेत असे समजून तू त्यांना घट्ट करशील अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाला, खरंच तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही. घुबड म्हणाले, ऐक तर, माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर असते, पिसे सुंदर असते, सगळंच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहजपणे समजेल. पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडे, कंटाळवाणे आणि कुरूप पिल्ले हे. आपली पिल्ले फार सुंदर असतात म्हणून घुबडाने सांगितले आहेत. तेव्हा ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही असे म्हणून त्याने त्या पिल्लांचा फडशा उडवला. आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाल्या, गड्या, माझे पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते. गरुड म्हणाला, मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हता. तू आपल्या पिल्लांचे खोटे वर्णन केले, त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत. इतके कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची असतील असे समजून मी ती मारून खाल्ली. यात माझा काही अपराध आहे का बरे? तात्पर्य: स्वतः संमतीची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद.